मिस्टर शास्त्री, कुठे आहात तुम्ही? मिसेस शास्त्री सुद्धा इथे आले आहेत. मला वाटतं. मला देता का जरा फोन? एक मिनिट मिस्टर शास्त्री. कुठे आहात तुम्ही? मी जरा अडकलोय. गाडी बंद पडली. नो प्रॉब्लेम. पण तुम्ही बोला. मी आदिनाथ, मी निघते. शुभ्रा, मी म्हटलं ना, तुम्ही गप्पा मारा तोपर्यंत मी पोचतोच. आदिनाथ, तुम्हाला माहिती आहे मला असं एकटं यायला आवडत नाही. फक्त तुम्ही म्हणालात म्हणून मी आले. पण तुम्ही नसाल तर मी नाही थांबणार. पण तू एकटी कुठेस? विराज, आय मीन डॉक्टर सामंत आहेत ना तिथे? मी निघते आदिनाथ. बराच गोंधळ झालेला दिसतोय त्यांचा. बट डोंट गेट अपसेट. आपण एक कॉफी पिऊया. तोपर्यंत मिस्टर शास्त्री येतील, मग मी निघून जाईन. नाही, नको. येते मी. ठीक आहे, मग मी येतो तुम्हाला सोडायला. नको, मी जाईन. थँक्स. मिस्टर शास्त्री, अहो. नाही, इट्स ओके. टेक युअर टाइम. मी वाट बघतोय. तुम्हाला कितीही उशीर झाला तरी. या. प्रिया, मला असं वाटतं. बाबा, मला माहितीये तुम्ही काय सांगणार आहात. आधी नीट बघ काय होतंय ते, मग पाऊल उचल. अगं, मग काय चूक आहे त्यात? आई, मग काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? पोलीस शोधतील तेव्हा शोधतील त्या बाईला. आपण आधी तिला शोधून काढूया. आणि आणि चांगली शिक्षा देऊया. झिंजा उठूया तिच्या. कृपा करा आणि आपले पराक्रम दाखवू नका. पोलिसांनी जर त्यांचे पराक्रम दाखवले ना, तर अभिमानाने सुलेखाचं मला माहिती नाही, पण आपण निश्चित आतमध्ये असाल. जरा बोलताना डोकं वापरून बोलत जा. काय सुचवायची चोरी इथे. जाऊ दे, मरू दे, जाऊ दे. चुकतच माझं नाही तरी जाते मी आतमध्ये. वंश, या डोकं शांत ठेव. एकदम शांत. थँक्यू. हॅलो. आय एम सो सॉरी. मला खूपच उशीर झाला. गाडीच मध्ये बंद पडली. इट्स ओके. मुंबईत गाडी घेऊन येताना असले प्रॉब्लेम्स येणं साहजिक आहे. घ्या, कॉफी घ्या, रिलॅक्स व्हा. अरे नाही, तुम्ही घ्या ना, मी मागवतो. नाही, तुम्हाला जास्त गरज आहे. तुम्ही दमलेले दिसताय. मी मागवतो. गो अहेड. एक्सक्यूज मी, वन मोर कॉफी प्लीज. थँक्यू. बोला मिस्टर शास्त्री. असं काय घडलंय ज्यासाठी तुम्ही मला आणि मिसेस शास्त्रींना इथे बोलावून घेतलं?
आणि तेही त्यांना न सांगता खूप खूप अपसेट होत्या त्या मला बघून. आश्चर्य आहे तुम्हाला पाहून त्या अपसेट झाल्या म्हणजे. एक मिनिट मिस्टर शास्त्री, मी समजू शकलो नाही. नाही म्हणजे ती अनेक वेळाला भेटली आहे तुम्हाला, सेशन्समध्येही एकांतात भेटली आहे तुम्हाला. मिस्टर शास्त्री, म्हणजे एवढं अपसेट व्हायची काहीच गरज नव्हती. थोडा वेळ थांबायचं ना माझ्यासाठी. मला आत्तापर्यंत वाटत होतं आजचा गोंधळ हा परिस्थितीचा आहे, पण आता लक्षात येत आहे तो तुमच्या मनातला गोंधळ आहे मिस्टर शास्त्री. तोच दूर करायचा आहे. प्रश्न पडलेत ते आदिनाथला की तुम्ही त्या दिवशी म्हणालात तसे महादेवला? प्रश्न कोणाचेही असू दे, त्रास मला भोगायला लागतोय ना. भूतकाळापर्यंत जाणाऱ्या धाग्याचं टोक सापडत नाहीये. एक मोटिवेशनच मिळत नाहीये. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मोटिवेशन वाटतायत मिस्टर शास्त्री? कदाचित. ठीक आहे, माझ्या काही उत्तरांमुळे तुम्हाला जर महादेव सापडणार असेल तर आपण ती उत्तरं शोधायचा प्रयत्न करूया. पण मिस्टर शास्त्री, धाग्याचं कुठलंही टोक ओढलं की गुंता सुटतोच असं नाही. कधी कधी फासही बसू शकतो. मला वाटतं आपण निघूया. खूप उशीरही झालाय. मिसेस शास्त्री वाट बघत असतील तुमची. आपण निवांत बोलूया. उद्या रात्री घरीच या, तिथेच बसून बोलू. निघो. ओके. लेखा, अगं तू जॉब शोधत होतीस ना, काय झालं त्याचं? जिजूंच्या केसचं कुठपर्यंत आलंय ग? लवकरच सापडेल ती बाई. ती मिळाली? नाही, पण स्केच मिळाल्यावर पोलिसांना शोधून काढायला फारसा वेळ लागेल असं नाही वाटत मला. त्याचीच तर भीती आहे. अंधारात दबा धरून पकडायची वाईट सवय असते पोलिसांना. खरंच ती बाई मिळाली असेल. एकतर पोलीस फसतायत किंवा मग मला फसवतायत. पोलीस फसले तर सोन्याहून पिवळच आहे, पण त्यांनी मला फसवायचा प्रयत्न केला तर मात्र हे सगळं प्रकरण माझ्या अंगाशी यायला वेळ लागणार नाही. लेखा, लक्ष कुठे आहे? कसला विचार करतेस? हाच की, तुला सांगू की नको सांगू? काय सांग ना. मला जॉब मिळालाय. चांगलं आहे ना मग. कुठला आहे? मार्केटिंगचं आहे. सध्या इतकं सांगते की एक फॉरेन कंपनी आहे. माझ्या घराबाहेर राहण्याचा खूप फायदा झाला माझ्या इंटरव्ह्यूसाठी. जॉब फिरतीच आहे, म्हणजे अगदी मला हवा होता तसा. त्यामुळे कधी कधी काही दिवस घराबाहेर राहावं लागणार आहे. म्हणजे इंटरव्ह्यू झाला, ठरलं सगळं? हो, म्हणजे
त्यांच्याकडून अजून कन्फर्मेशन लेटर यायचं आहे. मग सांगते तुला सगळं डिटेलमध्ये. नाही पण तरी दी सांगते ना तुला सगळं. कन्फर्मेशन लेटर हातात आलं ना की आधी तुझ्याच हातात आणून देते. ठीक आहे. चला, चांगलं आहे. काही गोष्टी तरी पॉझिटिव्ह घडतायत आपल्या आयुष्यात. काही नाही, आता बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडायला हव्यात, निदान माझ्यासाठी तरी. अहो 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 आदी आणि शुभ्रा आले नाहीत अजून घरी. बर अहो बर काय? बर म्हणजे येतील ग. 12:30 वाजलेत. 12:30 वाजलेत ना. तुम्ही अहो रात्रीचे म्हणते मी, दुपारचे नाही. कळलं ग. कुठे गेलेस? तुम्ही जरा जागे होता का? अगं मी जागाच आहे. काय झालं? ते बाहेर गेलेत, ते अजून घरी आलेले नाहीयेत. येतील. अहो येतील काय? अगं ती लहान आहेत का? मला सांग. ते काय कुठे हरवतील, कोणी पळवून देईल त्याला. तू एक काम कर. काय? एक तासभर तर वाट बघ. तासभर? ते तासभर नाही, अर्धा तास वाट बघ. नाही आलं तर मला फोन कर. अहो काय बोलताय तुम्ही? नाही ते नाही आलं तर त्याला फोन कर. नाही तर तू एक काम कर, मला उठव अर्ध्या तासाने. तू तर दिवा जरा बंद कर, माझ्या डोळ्यावरती येतो. जरा बंद कर. अहो तू झोप, काळजी करू नको, झोप. जेव्हा जेव्हा मनातून तिरस्कार भरतो, सौख्य हरपते हर्ष लोपतो, संभ्रम हा मागे उरतो. तू एक मिनिट, तू अशी बाहेर का बसलीस? मी आत गेलेच नाहीये. म्हणजे एवढा वेळ तू का? आधी आत गेले असते तर वेगवेगळं घरी येण्याचं कारण द्यावं लागलं असतं. आणि दुर्दैवाने मला खोटं बोलता येत नाही. आणि माझ्यासाठी तुम्ही कसंही वागत असलात तरी त्या दुःखापेक्षा कुणासाठी तरी तुम्ही माझ्या सोबत आहात ही खोटी पण सुखद जाणीव माझ्यासाठी जास्त आनंदाची आहे.
निदान कोणीतरी सुखी आहे. मी दार उघडते. आजचा दिवसच विचित्र होता. एकदा उशीर होत गेला आणि मग होतच गेला. त्यात ट्रॅफिक आणि गाडी सुद्धा बंद पडली. सॉरी, खरंच सॉरी. मला उशीर झाला पण डॉक्टर विराज सामंत होते ना. आय मीन मी येईपर्यंत तू एकटी नव्हतीस. त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसायचंस ना. तिथे येण्यामागे उद्देश फक्त तुमचा सहवास इतकाच होता. ते क्षण मी तुमच्यासाठी राखून ठेवले होते आणि तुमच्यासाठी राखून ठेवलेले क्षण कुणाशी तरी गप्पा मारण्यासाठी मला द्यायचे नव्हते. तरी जर आपलं भेटायचं ठरलं होतं तर डॉक्टर सामंतांना का बोलवलं तुम्ही? ते प्रियाच्या ट्रीटमेंटबद्दल बोलायचं होतं मला त्यांच्याशी. पण प्रिया तर बरी आहे आता. तिला कुठल्याही ट्रीटमेंटची काहीही गरज नाही आहे. तरी असं आपल्याला वाटतंय. तेच जाणून घ्यायचं होतं मला त्यांच्याकडून. आणि खरोखरच मी विसरलो त्यांनाही मी तिथे बोलावलंय ते. नक्की काय विसरलात? त्यांना बोलवलं हे की मला? म्हणजे तेच ते. का वागताय तुम्ही असे आदिनाथ? परवा मोबाईल विसरलात, कामाची सीडी विसरलात आणि आज मला विसरलात. विसरलो म्हणजे? मी बायको आहे तुमची. ते मित्र आहेत किंवा डॉक्टर आहेत. दोघांबरोबरच्या नात्यांमध्ये खूप फरक आहे. तरीही इतकी गल्लत? गल्लत मी करत नाहीये शुभ्रा. ती मागच्या जन्मातच झाली आहे. बायको आणि मित्र दोन्ही नाते खूप प्रिय असतात. पण याचा जेव्हा एक शब्द होतो तेव्हा त्या शब्दाचा होणारा त्रास ना बायकोला सांगतायत ना मित्राला. बायकोचा मित्र.